बरोबर. आता मी त्याच मुद्द्याकडे येणार होते, की सगळ्याच गोष्टी शिकवायला लागतात. म्हणजे त्याची वर्कशॉप्स आजकाल बरेच जण कंडक्ट करतात. पेरेंटिंगचे वर्कशॉप्स, मुलांशी कसं वागायचं, बोलायचं आणि त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा, इथपर्यंतची वर्कशॉप्स आहेत. तर ह्या वर्कशॉप्सची खरंच गरज आहे का? पालकत्व हे आपणहून आतून जे येतं, त्याच्यामध्ये ह्याचा कितपत रोल असायला हवा ह्या वर्कशॉप्सचा, आणि ती गरजेची आहेत का? आहेत. आता आहेत. जोपर्यंत आपण सहजपणे कुटुंबातून बघून शिकत होतो ना, तोपर्यंत ते नॅचरली येत होतं. आता असं झालंय की ज्या गोष्टी नाही कळत आणि ज्या शिकवण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कोणी नाहीये, त्याचं आहे ना प्रशिक्षण अवेलेबल. अच्छा. आहेत की त्यातले तज्ञ. लोक की जे तज्ज्ञ आहेत त्या एकेका हो. विषयात, आणि ते त्यांनी जो अभ्यास केलाय ते तुमच्या बरोबर शेअर करू इच्छितात. तुम्हाला जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं देण्यासाठी आहेत असे तज्ज्ञ, आणि तुम्हाला नाही कळत आहे. मूल तुम्हाला वाढवायचे, ती एक परिपूर्ण समतोल व्यक्तिमत्व म्हणून घडवायचं आहे. फक्त चांगले मार्क मिळवून चांगले पैसे मिळवणारी नोकरी हो, इथपर्यंतच हो. नाही ठेवायचे. हो. तर तुम्हाला नाही कळत आहेत काही गोष्टी. आजूबाजूच्या गोष्टी इतक्या स्पीडनी बदलतायत अगदी खरं आहे. की ती स्पीड आपल्याला मॅच करायची असेल तर आपल्याला सगळं नाही ना कळणार. काही गोष्टी कळतील, काही नाही कळणार. फक्त मला वाटतं हा मोकळेपणा आपल्याजवळ असावा की जे मला नाही कळत, बरोबर, ते मला शिकून घ्यायचंय. म्हणजे त्याचा फायदा करून आणि घ्यावा. त्याचा अगदीच फायदा करून घ्यावा, कारण त्याचा उद्देश खूप चांगला आहे. हो. तुम्ही ज्या उद्देशाने शिकायला जाताय, माझ्या मुलांच्या विकासासाठी मला हे शिकून घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय, कारण काही गोष्टी मला नाही कळत आहेत. हे तुम्ही स्वीकारलं आणि तो मोकळेपणा जर तुम्ही दाखवला तर तुम्हाला हे सगळं अवेलेबल आहे आणि त्याचा जरूर फायदा घ्यावा. बरोबर. आणि त्याचा तुमच्या मुलासाठी उपयोग करून घ्यायला हरकत नाहीये. अगदी घ्यावाच, हरकत नाही. माझं म्हणणं आहे की अगदी नक्की केलं पाहिजे. नक्की केलं पाहिजे. प्रोजेक्ट अस्मी चे जे काही तुझं उपक्रम असतात, जे काही वर्कशॉप्स असतात, त्याच्यामधले आलेले लहान मुलांचे अनुभव किंवा पालकांचेही अनुभव असे काही तुला शेअर करता येत असतील तर कर ना. हे मी जे शेअर करायला बसले ना आता, त्यातले काही तास 2 तास पुरणार नाहीत बरं का आपल्याला, पण काही मला नक्कीच शेअर करावेसे वाटतील. आम्ही ज्या शाळांमध्ये जातो ते मी मगाशी सांगितलं की त्या वस्ती पातळीवरच्या शाळा आहेत. खूप शाळांमध्ये अगदी एकेका वर्गासाठी एकच शिक्षक आहे आणि बाकीचा स्टाफ पण नाहीये. शिक्षकांना एवढी मुलं, त्यांना शिकवायचंही असतं, रिझल्टही चांगला यायला पाहिजे, शिवाय त्यांच्या वागण्याकडे लक्ष देणं, त्यांच्या खेळांकडे लक्ष देणं, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून खूप गोष्टी करायला लागतात, हे सगळं करायचं असतं. आणि त्याच्यात काही मुलं असतात की जी स्वतःहून बोलतच नाहीत, जी लिहितच नाहीत, जी मागेच राहतात, किंवा त्यांचे काही वैयक्तिक त्यांच्या घरातल्या समस्या असतात, ज्या सगळ्यांची उत्तरं शिक्षक देतील असं नाही ना होत शक्य. हो, बरोबर आहे. पण मग ते प्रोजेक्ट अस्मीच्या थ्रू खरंच साध्य होतं. म्हणजे कोविडमध्ये एका लहान मुलाची, म्हणजे तो पहिलीत होता, त्याची आई गेली आणि कोविड नंतर तो पहिल्या वर्गात शाळेत आला. त्यावेळेला आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना आम्ही प्रोजेक्ट अस्मीचे फॅसिलिटेटर्स म्हणतो, ते त्या शाळेत गेलेत. तर तो त्याच्या आजी बरोबर मागच्या बेंचवर बसलेला होता. अच्छा. आणि शिक्षकांना विचारलं की त्या बाई कोण, तर म्हणे त्याची आजी आहे आणि तो येतच नाही शाळेत आजी नसली तर. आजी वर्गात त्याच्याबरोबर पूर्ण दिवसभर शाळा आहे तोपर्यंत तिथे बसलेली हवी, तरच तो येऊन बसतो रोज. आणि तो काही होमवर्क करेल किंवा आम्ही सांगितलेलं लिहून घेईल असंही नाहीये, तो पुढे येऊन काही बोलेल असंही नाहीये. तो फक्त वर्गात असतो, आजी आहे म्हणून तो तिथे किमान बसलेला असतो. मग आमच्या फॅसिलिटेटर्सने त्याच्याशी हळूहळू बोलायला सुरुवात केली. तो काही सुरुवातीला बोलत नव्हता. मग इतक्या मी तुला मगाशी सांगितलं तशा ऍक्टिव्हिटीज असतात, आपोआप मुलं रमतात त्याच्यात. मग कधीतरी त्याला विचारायचं, तुला काय वाटतं, तुला आली का मजा? मग तो हळूहळू बोलायला लागला. आणि नंतर असं झालं की आजीनी वर्गात येणं, त्याच्याबरोबर शाळेत येणं बंद झालं. आणि तो पण अगदी सगळ्या गोष्टींमध्ये रमला. म्हणजे तो आमच्या फॅसिलिटेटर्सची, प्रोजेक्ट अस्मीच्या फॅसिलिटेटर्सची वाट बघत असायचा. अच्छा.
आणि याच्याही पेक्षा छान गोष्ट असं की शाळा संपता संपता पहिलीचं संपता संपता शिक्षकांनी सांगितलं की या मुलातले जे काही बदल आहेत ना त्याचं खूप क्रेडिट तुम्हाला आहे. बरं. आणि हे आजीनी सुद्धा येऊन सांगितलं हम्म, की तुमच्यामुळे माझा नातू इतका मोकळा झाला आणि शाळेत परत रमला. हो हो. असंच एका शाळेत 4थीच्या वर्गावरचा मुलगा, आणि आपल्याला विश्वास बसणार नाही, आपण नकुशी नावाच्या मुली ऐकल्या आहेत ना, हो. तशीच मुलांची पण नावं खूप चित्रविचित्र असतात. तर या शाळेतल्या मुलाचं नाव होतं द्वेष. अच्छा. द्वेष हे नाव असू शकतं हे का आपल्याला बरं हे असं नाही- नाव ठेवलं असेल? नाही माहिती पण त्याचं द्वेष. नाव द्वेष असं होतं. आणि आमची जी फॅसिलिटेटर त्या वर्गात गेली, तिने नाव विचारलं काहीतरी आणि तिला कळलं नाही किंवा खूप मुलांचा गोंधळ सुरू होता. तिला रुद्र का नाव वाटलं माहिती नाही. तिने तू रुद्र ना रे असं म्हटलं. अच्छा. त्याच्यावर तो काही बोलला नाही. तो मुलगा खूप मस्ती करत होता, खूपच मस्तीखोर होता. तर दुसऱ्या की तिसऱ्या सेशनला ती जेव्हा शाळेत गेली तेव्हा ती म्हणाली, रुद्र आज ना माझा घसा खूप बसलाय रे, माझा आवाज काही जाणार नाहीये, सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाहीये, जरा शांत ठेवायला मदत करशील का वर्ग? आणि त्यांनी एकदम ती जबाबदारी घेतली. त्याने त्या दिवशी सगळ्या मुलांना शांत बसवलं. जे मुलं मस्ती करत होते त्यांना त्यांनी त्याच्या पद्धतीने शांत केलं. हिच्याकडून हिच्या ऍक्टिव्हिटीज हिनी उठू नये म्हणून हिच्या जवळ येऊन सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला मदत केली. आणि असं छान त्यांनी, म्हणजे त्याचं ऍक्च्युली वागणं बदललं पूर्ण. हो. आणखीन 2-4 सेशन्स नंतर असं झालं की त्याच सेशनला मुलं म्हणालीत की ताई तुम्ही याला रुद्र म्हणताय पण याचं नाव रुद्र नाहीये काही. आणि त्यांनी त्याचं नाव द्वेष हे सांगितलं. त्या क्षणी म्हणजे आत्ताही हे सांगतानाही माझ्या अंगावर काटा येतोय की एखाद्या लहान मुलाचं नाव द्वेष असावं. ते ऐकून फॅसिलिटेटर पण आमची 1 सेकंद असं झाले की आता काय रिॲक्ट करावं. पण तिने सावरलं आणि ती म्हणाली, असू देत ना, मला रुद्र नाव फार आवडलं, याचं मी याला रुद्रच म्हणणार, चालेल ना रे तुला? त्याचे डोळे अक्षरशः चमकले. त्याला ते आवडलं असेल. त्याला ते खूप आवडलं. तिथून त्याच्या वागण्यात सातत्याने बदल घडत गेला. केवढा मोठा परिणाम झाला खूप असेल. मोठा परिणाम आहे. आणि शेवटी असं झालं की त्याच्या शिक्षकांनी सांगितलं की मी गॅजेटमध्ये त्याचं नाव बदलून घेतो. त्याला रुद्र नाव खूप आवडलंय, तो सगळ्यांना सांगतोय की माझं नाव रुद्र आहे. आणि शेवटल्या सेशनच्या दिवशी त्याने ते आमच्या फॅसिलिटेटर समोर येऊन असं तिच्या गालाला हात लावून विचारलं, मग माझं नाव काय? आणि मग ती म्हणाली की रुद्र. म्हणला हा. आणि मग ही मुलं ना खूप छान सगळ्यांचे फोन नंबर्स वगैरे लिहून घेतात, काहीतरी गिफ्ट आणतात. तर हे सगळं जे आहे ना, हे त्यांना बोलायला मोकळेपणाने व्यक्त व्हायला एक जागा मिळते, व्यक्ती मिळतात की जिथे त्यांच्या मनातलं सांगू शकतील. बरोबर. एम्पथी ही सांगून नाही येत, ती अगदी दिसायला लागते. ती दिसली की मुलं तेवढी खुलतात. हो हो. असंच एका शाळेत एक मुलगी, काहीतरी तिला समस्या आहे हे फॅसिलिटेटरला कळलं होतं. ती एका बेंचवर बसलेली असते एका कोपऱ्यातल्या. ती वर्गाच्या बाहेर जाताना आत येताना तिला कोणाची परमिशन लागत नाही. ती तिला हवं तेव्हा बाहेर जाते, लगेच येते. आणि ती कितीदाही चूक करायला गेली तरी सुद्धा ती ओलीच असते आणि ओल्यातच बसलेली असते. बर. आणि ती काही बोलत नाही, काही शेअर करत नाही, फक्त ती शाळेत येऊन बसते, तिचा डबा खाते, तिचं पाणी पिते आणि शाळा सुटली की घरी जाते. अच्छा. बरेचदा आमच्या फॅसिलिटेटर्सने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फारसा काही रिस्पॉन्स दिला नव्हता. पण तरी सुद्धा तुला काय वाटतं, तुझं काय म्हणणं आहे, येतेस का खेळायला, हात धर, असं सगळं करून झालं. आणि एका सेशनला एक गाणं तिला खूप आवडलं आणि आता म्हटलं की आता बस झालं, 2दा गाणं म्हणून झालंय आपलं, आता नाही म्हणणार गाणं, आपण आता पुढली ऍक्टिव्हिटी करू. असं आमच्या फॅसिलिटेटरनी म्हटल्या ती म्हणाली की अजून 2दा म्हणूया ना गाणं. अरे. आणि खरंच ते गाणं 2दा घेतल्यावर ती रमली, ती आली, ती हात धरला. हा बदल शाळेतल्यांना दिसला ना, शिक्षकांना दिसला, खरंय, तिथल्या मुख्याध्यापकांना दिसला की इतके दिवस आम्ही प्रयत्न करतोय पण ही मुलगी हलत नाही, बोलत नाही, काही रिस्पॉन्ड करत नाही, पण आज ही बोलायला लागली. हो. हा प्रतिसाद खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. अशा मी म्हटलं तुला आमच्याकडे प्रत्येक शाळेतले, प्रत्येक वर्गातले अनुभव आहेत.